नमस्कार. मयुरीज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त चमचमीत वेज मराठा बनवणार आहोत. अगदी रेस्टॉरंट स्टाईल हा वेज मराठा तयार होतो. भन्नाट असा चवीचा. टेक्स्चरसुद्धा तुम्ही पाहू शकता, एकदम परफेक्ट झालेला आहे. एकदम टेस्टी आणि जबरदस्त अशी ही रेसिपी तयार होते. नक्की ट्राय करून पहा. घरातल्या रोजच्याच वापरातल्या मसाल्यांमध्ये आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत. रेसिपी चालू करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कोफ्ते बनवण्यासाठी मी 1 वाटी कोबी बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्ही चॉपरने चॉप करून सुद्धा घेऊ शकता. आणि अर्धी वाटी गाजर बारीक असं किसून घेतलेलं आहे. 1 उकडलेला बटाटा मी किसून घेतलेला आहे. थंड झाल्यानंतरच किसून घ्या. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आपल्याला बारीक कट करून घ्यायच्या आहेत. कुटूनसुद्धा घालू शकता. 1 चमचाभर चाट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा लाल तिखट घालून घेणार आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे कमी जास्त करू शकता. इथे मी अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालत आहे. 1 चमचाभर धना पावडर घालायची आहे. आता यामध्ये आपण 4 ते 5 छोटे चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेत आहे. आणि त्याचसोबत 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे. त्यातील अर्ध बेसन मी घालून घेते. उरलेलं बेसन आपण गरजेनुसार वापरणार आहोत. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. तेलामुळे कोफ्ते थोडेसे मऊसूद असे तयार होतील. आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात. यामध्ये तुम्ही 1 चिमूट खायचा सोडासुद्धा घाला. त्यामुळे कोफ्ते पोकळ असे तयार होतील. आता हे आपल्याला मस्त असं मळून घ्यायचं आहे. हे आपल्याला जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही किंवा मग जास्त पातळसुद्धा नाही. कोफ्ते बनवता येतील इतपत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. यामध्ये वरून पाणी घालण्याची अजिबात गरज पडत नाही. कोबी, गाजर आणि बटाट्यामध्येच हे पीठ मस्त असं मिक्स होऊन जातं. गरजेनुसार यामध्ये थोडंसं पीठ घालून हे मळून घ्या. भाज्यांचं प्रमाण थोडं जास्त दिसलं पाहिजे आणि पीठ थोडं कमी, अशा पद्धतीत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. हे थोडं मला पातळच वाटत आहे, त्यामुळे अगदी थोडं मी यामध्ये बेसन घालून घेते. थोडंच बेसन घालून हे मळून घ्या. हे पहा, यातील अगदी थोडं बेसन घालून मी पुन्हा एकदा हे मळून घेते. हे पहा, अशा पद्धतीने हे मी मळून घेतलेलं आहे. आता हात स्वच्छ धुवून याचे मी कोफ्ते तयार करून घेते. कोफ्ते तयार करताना गरज वाटली तर हाताला थोडंसं तेल लावून घ्या आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे कोफ्ते तयार करून घ्या. मी असे लांबटच करून घेणार आहे. तुम्हाला जर गोल हवे असतील तर तुम्ही गोलसुद्धा करू शकता. अशा पद्धतीने मी सगळे कोफ्ते तयार करून घेते. हे पहा, इथे मी 10 ते 12 कोफ्ते तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही यापेक्षा थोडे छोटेसुद्धा करू शकता. आता आपण हे तळून घेऊयात. तळून घेण्यासाठी तेल जास्त कडक गरम करायचं नाही. मीडियम गरम झालं की त्यामध्ये आपण हे कोफ्ते सोडून देऊयात. हे कोफ्ते तळता वेळेस गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. त्यामुळे हे कोफ्ते आतपर्यंत मस्त असे तळले जातील. जास्त हाय फ्लेमवरती कडक तेलावरती तळले तर हे वरून पटकन लाल होतील आणि आतमधून तसेच कच्चे राहतील. त्यामुळे याची काळजी घ्या. मीडियम फ्लेमवरतीच एकसारखे ढवळत हे आपल्याला मस्त अशा रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. हे पहा, हे तळून झालेले आहेत. वरून मस्त कुरकुरीत असे झालेले आहेत. आता मी काढून घेते. अशाच पद्धतीने बाकीचे सगळे कोफ्ते मी तळून घेते. सुरुवातीला तेलाचा अंदाज घेण्यासाठी मी 4च कोफ्ते तेलामध्ये तळून घेतले होते. आता उरलेले सगळे कोफ्ते मी तेलामध्ये तळून घेते. फक्त तेलात कोफ्ते सोडताना जास्त कडक तेलामध्ये सोडू नका. मीडियम तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे कोफ्ते सोडायचे आहेत. आणि कोफ्ते सोडल्या लगेचच हलवायचं नाही. थोडे तेलामध्ये सेट झाल्यानंतरच हे ढवळून घ्या. आणि एकसारखे ढवळून सगळ्या बाजूने मस्त असे हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत.
हे तळल्यानंतर याचा कलर चेंज होतो आणि हे थोडेसे फुगले जातात, तुम्ही पाहू शकता. आणि वरून हे क्रिस्पी असे होतात. असे झाले की काढून घ्यायचे आहेत. हे कोफ्ते नुसते असेच खायलासुद्धा गरम गरम मस्त लागतात. तुम्ही असेसुद्धा हे खाऊ शकता. फक्त याचं पीठ तयार करताना यामध्ये 1 चिमूटभर खाण्याचा सोडा घाला, त्यामुळे आतमधून हे जाळीदार असे तयार होतील. हे पहा, इथे आपले सगळे कोफ्ते तयार झालेले आहेत. आता आपण ग्रेव्ही करायला घेऊयात. ग्रेव्ही करण्यासाठी सर्वात अगोदर आपण मसाला बनवणार आहोत. त्यासाठी मी पॅनमध्ये अगदी थोडं 2-3 चमचे तेल घालून घेते. या तेलामध्ये मी 1 तेजपत्ता, 1 मोठी वेलची म्हणजेच मसाला वेलची, छोटे 2 तुकडे दालचिनीचे घालत आहे. त्याचबरोबर इथे मी 1 स्टार फूल घालत आहे, 2 हिरवी वेलची आणि 2 लवंग आणि 3 ते 4 काळी मिरी घालून घेत आहे. आता हे मसाले तेलामध्ये आपण थोडेसे परतवून घेऊयात. अगदी मीडियम फ्लेमवरतीच मी हे मसाले घातलेले आहेत. आता यामध्ये मी मीडियम साईजचे 3 कांदे बारीक उभे चिरून घालत आहे. आता यामध्ये लगेचच 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि 1 इंच अद्रक घालून हा कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. हे पहा, कांदा आपला मऊ झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे सफेद तीळ आणि 8 ते 9 काजू घालून घ्यायचे आहेत. हे घालून पुन्हा एकदा आपण परतवून घेऊयात. लगेचच आपण 2 चमचे सुकं खोबरं घालणार आहोत. सुकं खोबरं फक्त छोटे 2 चमचेच घेतलेलं आहे. आता हे सुद्धा कांद्यामध्ये आपण 1-2 मिनटं परतवून घेऊयात. हे सगळं 2-3 मिनटं परतवून घेतल्यानंतर यामध्ये मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घालून घेते. टोमॅटो अगदी लालबुंद घ्यायचे आहेत. आता टोमॅटोसुद्धा आपण या मसाल्यामध्ये छान परतवून घेऊयात. थोडे मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत. हे टोमॅटो 1-2-3 मिनटामध्ये छान मऊ होईल. हे पहा, टोमॅटो छान मऊ झालेला आहे. आता गॅस बंद करून पूर्णपणे मसाला थंड झाल्यानंतर आपण बारीक असा वाटून घेणार आहोत. पाण्याची थोडी गरज वाटली तर पाणी घालून एकदम बारीक पेस्ट करून घ्या. हा मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे. आता ग्रेव्ही बनवण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आणि त्या कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल घालून घेते. आता चमचमीत ग्रेव्ही बनवायची, त्यामुळे तेल मी थोडं जास्तच घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता. आता या तेलामध्ये मी 1 चमचा जिरं घालून घेतलं आणि जिरं थोडंसं आपण तेलामध्ये परतवून घेऊयात. तेलामध्ये हे जिरं तडतडलं की लगेचच आपण तयार करून घेतलेलं वाटण घालून घेऊयात. हे पहा, अशा पद्धतीने एकदम मस्त अशी मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. सगळे आपण तेलामध्ये घालून घेऊयात आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवरती परतवून घ्यायचा आहे. हे पहा, तेलामध्ये मसाला छान मिक्स झालेला आहे. एकसारखा ढवळत मी परतवून घेते. थोडंसं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये मी 1 चमचाभर तूप घालून घेते. तुपामुळे ग्रेव्हीला टेस्ट खूप छान येईल. तूप घालून आपण पुन्हा एकदा हा परतवून घेऊयात. मीडियम फ्लेमवरती असा हा मसाला परतवून घेतल्यामुळे ग्रेव्ही टेस्टी अशी तयार होते. हा मसाला 1-2 मिनटं परतल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचाभर रेड चिली पावडर कलर येण्यासाठी आणि 1 चमचाभर कांदा लसूण मसाला घालत आहे. कांदा लसूण मसाला नसेल तर 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर घाला. आता 1 चमचा मी धना पावडर घालून हा मसाला मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घेतला आहे. मसाल्यामध्ये अगदी थोडं मी पाववाटी पाणी घातलं आहे. आता हे पाणीसुद्धा मी पूर्णपणे एकसारखं ढवळत मसाल्यांमध्ये आटवून घेतलं आहे. मसाल्याला असं तेल सुटलं की आता आपण गरम पाणी घालून घेऊयात. आता गरजेनुसार आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. ही ग्रेव्ही जास्त पातळ नसते, त्यानुसारच पाणी घाला आणि पाणी येथे गरमच घालायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे टेस्ट छान येते.
हे पहा, अगदी थोडं पाणी घालून मी मिक्स करून घेते. मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. इतपत मी घट्ट ठेवलेलं आहे. तुम्ही थोडंसं पातळसुद्धा ठेवू शकता. मी अशा पद्धतीने हे ठेवलेलं आहे. हे पहा, पाणी घालून छान एकजीव करून घ्यायचं आहे. हे एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये मी 2-3 चमचे फ्रेश क्रीम घालून घेते. तुम्ही घरची दुधावरची साय छान फेटून घातलीत तरी देखील चालेल. आणि 1 चमचाभर कसुरी मेथी हातावर कुस्करून घालते. त्यामुळे ग्रेव्हीला टेस्ट खूप छान येईल. हे सगळं घालून पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊयात. आणि हे आपल्याला मस्त एक 10 ते 12 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आता यावर झाकण ठेवून एक 10 ते 12 मिनटं आपण शिजवून घेऊया. अधूनमधून हे ढवळून घ्या. हे पहा, 10 ते 12 मिनटानंतर आपली ही ग्रेव्ही अशा पद्धतीने तयार झालेली आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. इतपत पातळ आहे. आता यावर आपण बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊयात. आता ही ग्रेव्ही अजून टेस्टी होण्यासाठी यावर आपण एक तडका देणार आहोत. हे पहा, कोथिंबीर मी मिक्स करून घेतलेली आहे. आता याला तडका देऊन घेऊयात. तडका तयार करून घेण्यासाठी गॅसवर मी तडका पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये 1 चमचाभर घट्ट असं तूप घालून घेते. तुपाच्या ठिकाणी तुम्ही बटरसुद्धा घालू शकता. हे तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये 15 ते 20 लसूण पाकळ्या बारीक अशा चिरून घालत आहे. आता लगेचच यामध्ये अर्धा चमचा रेड चिली पावडर घालत आहे कलर येण्यासाठी. हे मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये मी 1 सुकी मिरची घालून घेत आहे. आता हे सगळं तुपामध्ये छान आपल्याला लसूण थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. हे पहा, 1-2 मिनटामध्येच हा लसूण थोडासा ब्राऊन झालेला आहे. आता तडका देऊयात. असा हा तडका दिल्यामुळे ग्रेव्ही छान टेस्टी तयार होते. तडका देऊन झाल्यानंतर आपण मिक्स करून घेऊयात. आता हे मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही जर लगेचच जेवायला बसणार असाल तर यामध्ये कोफ्ते घालून घ्यायचे आहेत. कोफ्ते घालून आपल्याला ग्रेव्हीमध्ये एक 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत. जर तुम्ही कोफ्ते घालून ग्रेव्ही जास्त वेळ ठेवलीत तर कोफ्त्यांचा गाळ होऊन जाईल. त्यामुळे जेवायला बसता वेळेस यामध्ये कोफ्ते घालून एक 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत. हे पहा, मी यामध्ये कोफ्ते घालून घेते. कोफ्ते घालून मिक्स करून एक 5 ते 7 मिनटं आपल्याला ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायचे आहेत. पुन्हा मी थोडीशी कोथिंबीर घालून हे मिक्स करून एक 5 ते 7 मिनटं शिजवून घेते. हे पहा, आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. मस्त. तुम्हाला जर थोडी अजून पातळ हवी असेल तर थोडी पातळ ठेवू शकता. मी रेस्टॉरंट स्टाईल घट्ट अशी ठेवलेली आहे. मस्तच. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. जबरदस्त तयार होते. आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.